नमस्कार, मी ऋषिकेश गोळेकर. आज आपल्याला पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं पर्जन्यमान राहू शकतं याचा मी थोडासा एक अंदाज देत आहे. त्याचबरोबर तो अंदाज वाइंडी ॲप तसेच आपण इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ह्या दोन्हीच्या याच्यातून आपण करणार आहोत. तर आपण बघत आहात, हा जो मॅप आहे महाराष्ट्र आपल्याला दिसत आहे. यामध्ये 3 ते 4 पद्धतीचे कलर कोडिंग असतात. यामध्ये रेड कलर असा दर्शवतो की तो अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस दर्शवतो. तर ऑरेंज अलर्ट हा मध्यम ते मुसळधार पाऊस दर्शवतो. तर जो ब्ल्यू कलर आहे तो थोडा कमी पाऊस दर्शवतो आणि जो एकदम डार्क ब्ल्यू कलर आहे तो अतिशय कमी पाऊस दर्शवतो. तर आपण बघू शकतो पुढील 4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये हवामानामध्ये थोडा बदल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. खास करून आपण बघू शकता सह्याद्रीचा जो घाटमाथ आहे नाशिकपासून ते पार सावंतवाडीपर्यंत म्हणजे नाशिक इगतपुरी ह्या भागामध्ये पुढील 4 दिवसामध्ये 50 mm पर्यंत पावसाची शक्यता आहे. म्हणजे खास करून नाशिकमधील इगतपुरी असेल, शहापूर असेल ठाण्यामधला, त्यानंतर जुन्नर असेल, हा पूर्ण घाटमाथा जो आहे खोपोली, खामशेत, लवासा, रोहा, जिते, कोयना डॅमचा परिसर, वारणा डॅमचा परिसर यामध्ये 50 ते 75 mm पर्यंत पाहू शकतो. महाबळेश्वर, त्यानंतर खाली वॉसट ऑफ फोर्ट हा कोयनाचा भाग आहे, खाली वारणाचा भाग आहे, राजापूर, संगमेश्वर, देवरुख हा फोंडा घाट, त्यानंतर खाली तसंच आपण सावंतवाडी, दोडामार्ग आणि खाली पणजीपर्यंत हा पूर्ण सह्याद्रीचा भाग जो आहे हा 75 ते 100 mm पाऊस दर्शवतो. तर कोकणामधील जो भाग आहे कोकण किनारपट्टी जो की मुंबई, पालघर, कल्याण, ठाणे, डोंबिवली हा पण डहाणूपर्यंतचा भाग, इकडं 25 ते 50 mm पर्यंत पाऊस पडू शकतो. रत्नागिरी, गुहागर, राजापूर हे जे समुद्र किनारपट्टी पट्टा आहे तो 25 ते 50 mm पर्यंत पाऊस पडू शकतो. परंतु जो सह्याद्रीचा घाटमाथा आहे आणि सह्याद्रीला लागून असलेला जो भाग आहे तो पुढील 4 दिवसामध्ये 50 ते 75 mm पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर आपण इकडं बघू शकतो जळगाव जिल्ह्यामधील जो भाग आहे, जळगावच्या आसपासचा शिरपूर, त्यानंतर अंमळनेर, चोपडा ह्या परिसरामध्ये सुद्धा 100 mm पर्यंत पाऊस होऊ शकतो. बाकीच्या भागांमध्ये मात्र 50 ते 75 किंवा 25 ते 50 mm पाऊस पडू शकतो. इकडे जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे साक्री, साताना, मनमाड, निफाड इकडं मात्र पाऊस 25 mm पेक्षा कमी होऊ शकतो. सिन्नर, संगमनेर, त्यानंतर अकलूज, शिरूर ह्या भागामध्ये कमी पावसाची शक्यता आहे. चाकण, पुणे, सासवड, लोणंद, फलटण, बारामती इथे 10 mm पेक्षा पाऊस कमी होऊ शकतो. म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पुढील 4 दिवसामध्ये कमी पाऊस होऊ शकतो. जसा की कराड, विटा, सांगली, जत ह्या भागामध्ये 10 mm पेक्षा कमी पाऊस पडू शकतो. पंढरपूर, त्यानंतर थोडा तुळजापूरला बऱ्यापैकी 25 ते 50 mm आयसोलेटेड पॅचेसमध्ये बार्शी, तुळजापूर ह्या भागामध्ये 25 ते 50 mm पाऊस होऊ शकतो. त्यानंतर पुढे उमरगा, बसव कल्याण ह्या भागामध्ये सुद्धा 25 ते 50 mm पाऊस होऊ शकतो. त्यानंतर लातूर, देगलूर साईडला थोडा पाऊस ओढू शकतो 50 mm पर्यंत. नांदेड जिल्ह्यामध्ये, हिंगोलीमध्ये पाऊस थोडा आहे. वाशिम जिल्ह्यात 50 ते 75 mm पाऊस होऊ शकतो. चिखली आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस होऊ शकतो. मात्र इकडं जालना, आष्टी, परतूर, सेलू, पाथरी, माजलगाव ह्या परिसरामध्ये गेवराई, बीड 25 mm पर्यंत पाऊस होऊ शकतो. म्हणजे मध्यम पाऊस होऊ शकतो. मात्र इकडं आपण पूर्व विदर्भात गेलात, पश्चिम आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊस थोडा वाढणार आहे. कारण अकोला परिसर, अकोला, अकोट 25 ते 50 mm पाऊस होऊ शकतो. मात्र थोडं पुढे गेल्यानंतर वर्धा, नागपूर, तळोदा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये थोडा पाऊस आणखीन वाढू शकतो. 75 ते 100 mm पर्यंत पाऊस. देसाईगंज तालुक्यामध्ये 75 mm पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. त्यानंतर इकडं आपण थोडं खाली गेलो तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिथं आपण प्राणिता इंद्रावतीचं जे बेसिन आहे, प्राणिता आणि इंद्रायणी बेसिनमध्ये मात्र थोडा 100 mm पेक्षा पाऊस जास्त होऊ शकतो. आहेरी, त्यानंतर चेन्नूर, एटापल्ली तालुक्यामध्ये 100 ते 125 mm पर्यंत पाऊस होऊ शकतो. भामरागडमध्ये सुद्धा 100 ते 125 mm पाऊस होऊ शकतो. म्हणजे इंद्रावती आणि प्राणिता नदीला काही प्रमाणात पूर येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यानंतर आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं साधारणतः पुढील 4 दिवसामध्ये हा पावसाचा अंदाज आहे. मात्र पुढे 4 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरमध्ये राज्यामध्ये आणखीन तसाच पद्धतीचा पाऊस म्हणजे कंटिन्यू पाऊस आपल्याला दिसून येत आहे. त्यामध्ये आपण बघू शकता की थोडा पाऊस पुढे म्हणजे त्याच पद्धतीनं पहिले 1 ते 4 सप्टेंबरमध्ये जेवढा पाऊस इंटेन्सिटीनं पडू शकतो त्याच पद्धतीनं पुढे 7 ते 8 सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये सह्याद्रीचा घातमाटा असेल आणि इकडचा पश्चिम विदर्भामधील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भामरागड परिसर असेल, देसाईगंज असेल, म्हणजे प्राणिता आणि इंद्रावती खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. आणि पुन्हा वशिखुर्दसारख्या प्रकल्पामधून पाणी जास्त सोडण्याचा
वेळ येऊ शकते. त्याचबरोबर कोयना वारणा असेल, इकडं गोदावरीमधील जायकवाडी धरणामधील सुद्धा कॅचमेंट एरियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात, म्हणजे मोठ्या नाही परंतु मध्यम ते मुसळधार पाऊस आयसोलेटेड पॅचेसमध्ये पुढील आठवड्यामध्ये पडू शकतो. म्हणजे खास करून आपण लक्षात घेऊ शकता पुढील आठवड्यामध्ये म्हणजे 1 ते 8 सप्टेंबर राज्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून मध्यम ते मुसळधार पाऊस सह्याद्रीचा घाटमाळा आणि पश्चिम विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. तर बाकीच्या एरियामध्ये मात्र आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओके, धन्यवाद.